म्हणजे हा. हे बघ, ही माझी किराण्याची लिस्ट आहे, मला याच्यात जरा बघून सांग ना काय राहिलंय का. तसं मी बघितलंय 2 वेळा, पण मला वाटतंय काहीतरी राहिलंय. होतं बघ तसं एखाद्या वेळी ना. हा ना. ते मसाला नाही का वापरत तुम्ही आयता? नाही नाही, मी घरीच बनवते. हा ना. हा. मग आहे की लिहिलेलं सगळं. आहे ना. हा बरं झालं बरं बघ. मग. तुझी लिस्ट डोळ्या खालून घातली. माझं हँड वॉश लिहायचं विसरले होते, मी ते लिहून घेते आता. बघ, माझं नव्हतं राहिलं आणि तुझं राहिलं होतं. हा. बरं झालं, मग काय करू, तू घरचं आवर, आपण संध्याकाळी लवकर जाऊ. म्हणजे हा कसं चालतंय. उशीर नको व्हायला यायला. चालतंय, पण मी काय म्हणते, हा. येताना ना रिक्षा करून येऊ, सामान जास्त होईल. रिक्षा कशाला लागते अगं, सामान किती होणार आहे किराण्याचं. हातात 2 पिशव्या येते की आपल्या, रिक्षावाले लय पैसे घेतात. अगं पण मला साखर घ्यायची ना जास्तीची. मग आपण दोघी कसं आणणार आहे एवढी साखर, आणि सामान पण असेल जास्त म्हणून. साखर किती घ्यायची. साखर बघ 10-15 किलो घेईन. कशाला एवढी बाई. आणि तुझे कारखान्यात शेअर्स नाहीत का. आहेत की. हा मग. अगं मला परवा मेसेज आला होता कारखान्यातून का साखर घेऊन जा. मी काल माझे हे 30 किलो साखर घेऊन आले माझ्या शेअर्सची. मेसेज आलाय म्हणजे आलेच शेअर साखर. हा. अरे तुझे देवा. किती आहेत. आमचे आहेत 50 किलो असेल साखर. अगं मग कशाला म्हणते इथं पैसे घालवती दुकानात. शेअर्स वरची आणा, नाही तर जायची संपून, मग राहा पण वर्षभर पैसे घालावे लागतील बाहेर. मला काही मेसेज नाही आला. बहुतेक ना ह्यांच्या नंबरवर मेसेज आला असं. हे माणूस एक यांचं ना संसारात अजिबात लक्ष नसतं. सगळं मला आठवण करून द्यावं लागतं, सांगावं लागतं. अगं मग विकत आणण्यापेक्षा तू तिकडून कारखान्यातून आणायचं काहीतरी हा हा नियोजन हा. लाव. नाही नाही नाही, तसंच करावं लागणार आहे. नाही एवढी 50 किलो साखर जायची की संपून, मग कसं वर्षभर मला विकत घेऊन खावं लागेल साखर. थोडी आहे का ती. नाही नाही नाही, बरोबर आहे. मी काय आता म्हणते, तू घरी जा, गोळ्याला हे साखरेचं कुटाणा सांग, त्याला हा. काहीतरी नियोजन लावायला सांग. आणि थोडं लवकर आटप हे पण, म्हणजे आपल्याला जाऊन येता येईल. हा आता चालतंय. आपल्याला उशीर व्हायचा, नाही साखर नाही, राहायची आणि किराणा राहायचा. त्यांना मी साखरेचं बघायला लावते, आपण किराणा आणायला जाऊ. हा तसं कर मग. हा चालतंय, बरं झालं आठवण केली या साखरेची. हा. आवरून फक्त वेळेवर ये. हो हो चालतंय. हा. तू तयार राहा बघ. माझं आवरलंय, तू ये. हा. पडकी एकतरी. ओ अहो काय करताय हे? अगं बायको नारळ पाडतोय. दगडानी? हा. ते काय बोर आहेत का चिंच आहेत का दगडानी पाडायला? नारळ एक तर मनाने खाली पडत असतं, नाही तर वर झाडावर जाऊन काढायला लागत असतं. अगं बायको ते जरी बोर नसले किंवा चिंचा नसले ना, तर मी तर गोळ्या आहे ना, मी दगडाने नारळ पाडलंय एक. कुठे ये बघ. हे नारळ हा. दगडानी पाडले तुम्ही? हा. राहू द्या तुमचं सगळं. मोबाईल कुठे तुमचा मला सांगा. मोबाईल आहे ना. दाखवा. काय झालं. दाखवा, त्याच्यावर मेसेज आलाय कसला बघा एखादा कारखान्याचा. आलाय की. कधी आलाय? कालच आलाय. काल आलाय? नीट बघा, परवा आलाय मेसेज. कोण सांगायचं मला? लक्षात नाही राहिलं सांगायचं बायको. तुमचं ना कधीच काहीच लक्षात राहत नाही, सगळं मला आठवण करून द्यावं लागते, सांगायला लागतं तुम्हाला. काय काय करायचंय काय. काय करायचं काय विचारताय? ती साखर आणावं लागेल ना आपली 50 किलो. अय बायको आता एवढी 50 किलो साखर मला येत असती का. एवढं वजन मला झेपतंय का. मग आता मी बाई माणूस जाऊ का तिकडे साखर आणायला? अहो बघा की काहीतरी, तुमची एवढी मित्रमंडळी आहेत, एखादं मित्र घ्या सोबत, सोबतीला गाडी बघा एखादी आणि या घेऊन साखर. बर ठीक आहे, तू नको जाऊ. मी करतो काहीतरी. करताना नक्की. हा घेऊन येतो मी साखर. या बघा, मी ना किराणा आणायला चालले आयुष्यवाणी सोबत. आम्ही दोघी जणी जाऊन किराणा घेऊन येतो, तोपर्यंत साखरेचं नियोजन लावा. हा चालेल ठीक आहे. हा हा. येते. एक काम कर, येणार घेऊन जा घरी. हा, आणि आता काय नारळ बिरळ पाडत बसू नका. बघा डायरेक्ट साखर. साखर घेऊन येतो ना. हा हा या. हा. ओ गुरु दादा, काय रे करणे. चला गावात जाऊ आता, निवांत मी आज. अरे तू निवांत आहे, पण मी नाही ना निवांत गावात जाऊन यायला. काय झालं तुम्हाला? अरे कारखान्यावर शेरची साखर आली, तेवढी घेऊन यायची. चला ना मग आपण जाऊ. अरे आपण जायला ती काय साखर थोडी का करण्या, 50 किलो साखर आहे. मग त्याच्यात काय एवढं, 25 किलो तुम्ही घ्या, 25 किलो मी घेतो, येऊ घरी घेऊन. अरे करण्या तब्येतीने तू चांगला आहे, इथं मला आहे ना साधी 5 किलो उचलत नाही, तू 25 किलो उचलशील. पण कसं होईल, मला नाही उचलणार एवढी. मग आता काय करायचं? आता काय करायचं, म्हणजे साखर तर आणावं लागेल. त्यामुळे आहे ना काहीतरी केलंच पाहिजे. एक काम करू, गावात जाऊ, हा. कोणाची गाडी भेटती का बघू, त्याच्यावर टाकून आणू. चला मग. पिंटू शेठ थांबा थांबा. अरे पिंटू शेठ, कारखान्यावर आहे ना शेरची साखर वाटप चालू आहे. चला ना तुमची गाडी घेऊन जाऊ आणि तेवढी साखर घेऊन येऊ माझी. ए, अरे माझी गाडी काय तुझी साखरेचं ने आण करायला आहे काय? अहो तुम्हाला चहा पाचतो राव.
राहू दे तुझ्या चहाचं, उलट मीच तुला चहा पाचतो ना, अख्ख्या गावाला बी चहा पाचतो. मला चहा पाच. बरं चालते 5-10 किलो साखर तुम्हाला देऊन टाकतो. ए गोळ्या, नको तुझ्या 5-10 किलो साखरेचा पुदाक सांगू. पिंटू शेट गावात कारखाना काढीन आणि त्या कारखान्याची साखर पुती पुती लॉरी मध्ये टाकून एक्सपोर्ट करीन बाहेरच्या देशात. आला लगेच मला साखरेचा 5-10 किलो हे घेऊन चला, ते घेऊन चला. पिंटू शेट चला ना, ऐका ना. ए चल, विरोधी पक्षातला माणूस मतदान करायला बरं सरपंचाकडे जातो आणि काम करत असला का लगेच पिंटू शेट येतो बरं. चल निघ, रस्ता पकड. कर बरं ना. काय नाही सरपंच. सरपंच हा. त्या दादाची ए काय, शांत बस. काय रे गोळ्या, काय नाही सरपंच. काय अडचण आहे का? नाही काय नाही अडचण. काय अडचण असेल तर सांग. नाही सरपंच, काय अडचण असेल तर सांग ना, पण काय नाही अडचण. काय नाही. काय नाही ना, नाही. चालतंय जाऊ का मग. हा जाऊ दे. कारण जेवलाय का? हा सांगितलं असं सरपंचाला, सरपंचाने दिली असती आणून साखर. सरपंचाला कुठं सांगतो करण्या, ते आपल्या घरचं काम आहे. सरपंचाने हे काम करायचे का? साखर आणून द्यायची, किराणा आणून द्यायचा, हे सरपंचाला सांगायचं का? बरं सरपंच आणून बी देईन, पण सरपंचाचं ते काम नाही रे. सरपंचाचं गावचा विकास करण्याचं काम आहे. हे काम कुठं सरपंचाला सांगतो? सरपंच कसा प्रतिष्ठित माणूस आहे रे. असे काम सांगणं आपल्याला शोभलं पाहिजे, पटलं पाहिजे आपल्या मनाला. बरं तुम्ही माणसांचं तसं. चला आता. चल. मग बाकी काय चालू आहे अजून? काय नाही बुवा, आज निवांत एकदम. निवांत आहे का? हा. भाऊकी तुमच्या माहितीसाठी सांगतो, काय आपण ड्रिंक सोडली ना. काय बोलता? हा कधी? कालपासून. कालपासून? हो, नाही का, अजून वास येतोय थोडा. ती कालच्या ड्रिंकचा आहे. अजून नाही गेला करण्या, काय? बायकोचा नवस आहे ना. काय नवशे? अरे काय नवस आहे ते माहित नाही, पण त्याच्या आधी आहे ना कारखान्यावर शेरची साखर वाटप चालू आहे. हा. ती साखर घरी घेऊन यायची, 50 किलो साखर. हा मग काय होईल? अरे त्याने काय होईल माहितीये का, साखरही घरी येईन हा. आणि बायकोचा नवस पण पूर्ण होईल हा. आणि 5 किलो मटण पण खायला भेटेल. म्हणजे साखर घरी आले आपल्या 5 किलो मटण खायला भेटणार का? हा. मग चला ना काहीतरी करू. काय करावं तेच डोकं लागणार ना माझं. अरे, बरं चल, मी लावतो काहीतरी डोकं. भाऊकी हा. 5 किलो मटन, 50 किलोचं पोत पण मटन खायला भेटतं म्हणल्यावर आणायची काय? आणू की. चला मग. चला. ए, बोलू दे दा. थांबा थांबा थांबा. कोण रे? बंड्या, गुरु दादा आज चक्क. अरे बाबा, बोलू दे दा, तुझी साखर आणायची ना 50 किलो. अरे हा माझी साखर तर आणायची 50 किलो. हा. कुठून आणायची? हा? कारखान्यावरून. कारखान्यावरून होय. हा. मग चल ना आणू. चला म्हणजे तू येतो का? आम्ही येतो ना दोघं. दोघं पण आहे. म्हणजे तुम्ही दोघे आता का? हा. हायला. मग तुम्ही दोघे येताय म्हणल्यावर मग माझी काय गरज आहे रे? नाही तुम्हीच घेऊन या ना. नाही, पण ती पावती बिवती लागेल तिथं काय. पावती देतो तुम्हाला, तुम्ही घेऊन या. एक काम कर ना, मग मला व्हॉट्सअपला पाठव. हा तुला व्हॉट्सअपला पाठवतो. जमतंय ना तसं? हा 50 किलो आणायची ना. 50 किलोच आणायची, पण तुला काय माहित माझी साखर आणायची म्हणून. आपली तुम्ही काय एवढे उदारमतवादी झाले? मदत मदत. मदत म्हणून मित्राला मदत नाही करायची तर कुणाला हा. मदत करायची. छान छान छान. चालते मग, या घेऊन तेवढी. ती पावती दे व्हॉट्सअपला पाठवून हा. द्याला. भाऊकीला. ओके चला पटकीने आणू. चला गाडी घेऊन येऊन जाऊ. चला. पाठवतो. करण्या, हा बघ आता साखरेचा कच्चा कसा घरी पोहोचवतोय. हा ना, द्या झाले बघ. चल चल. गोळ्याची साखर जिंदाबाद. 5 किलो मटन. जिंदाबाद. घ्या. बाकी उचला. धरा धरा, माझ्यावर लोट टाकू नका एकट्यावर. घ्या जरा टेका खाली. अरे तिच्या आईला. आलो एकदा साखराचं पोत घरी. बाकी यावर. ए मंदा, मंदा पाणी आण का जरा. कोण आहे? बांड्या भाऊकी ये. आले आले. आईला 1-2 तास गेले नाही आपले. मग? बर बघू. काय रे, लयच दमले बाबा, काय झालं? काय सांगू तुला, हे काही साखराचं पोत. साखराचं पोत कोणाचं आहे? तुमचं. आमचं? हम्म. हे पण मी तर आमच्या ह्यांना सांगितलं होतं साखर आणायचं. त्यांनी आम्हाला सांगितलं ना मग गोळ्यानी. अच्छा असं झाले होय. हा मग आम्ही आलो घेऊन. बरं बरं बरं, तुषार बंड्या लय चांगलं काम केलं बघा, लय चांगली तुम्ही. बरं तयार आहे का? तयार करते. करते. अरे किती वेळ लागन, 4 तास झाले आपण याच्यासाठी हात बतोय. म्हणजे अजून तयारच नाही वय. त्याला किती आळशीस तू. त्याला काय वेळ लागतोय तेव्हा बनायला? वेळ लागणारच. मी तर आहे ना सुक आणि असं आळणी खाणार आहे.
आळणी हम्म मला आहे ना पिवळ्या रश्यातलं पाय आणि असं फ्राय बी मस्त पैकी असा उगा झणझणीत उगा रस्सा उगा अर्धा किलो तर रश्यातच लिंबू पिळून खाऊ ना मस्त पैकी. कांदा आहे का घरी आणावं लागेल आम्हाला. ए यार काय चाललंय तुमचं कशाबद्दल बोलताय तुम्ही? मटन. मटन? हो. कुठे आहे मटन? कोण करणार आहे? ए, मी कशाला करू? तुझा नवस आहे ना फ्रेंड ना आता नवस. ए बाबा माझा काही नवस बिवस नाहीये. आता साखरेचं पोतं घरी आल्यावर तू 5 किलो मटन खाऊ घालणार होतीस. कोण म्हणलं तुम्हाला? गोळ्या म्हणला आम्हाला. ए मला ते काय माहित नाही नवस बिवसच, आणि माझा काही नवस बिवस नाहीये सांगून ठेवते आधी. अरे असं कसं? कशी पलटी मारी त्यात राव. अरे 2-3 तास गेले ना आपले. मग वरून 100 रुपयाचं पेट्रोल टाकून आपण पदार्थ घेऊन आलोय. अरे आम्हाला काय सांगू नको आम्हाला मटन खायला तिकडे. नवस फेड तुझं ते. हा तुम्हाला नवसाचं कोण बोललं? गोळ्या. मग त्यांना जाऊन बोला काय आहे ते त्यांच्याकडे मागा, मला काय सांगू नका ते. आले मला म्हणायला. भाऊकी हा? पहिलं गोळ्याकडे जायला लागते आपल्याला. मग चला. ए, तू बघ. तेवढं पोत ठेवा की घरात. बघा तुमचं तुम्ही. ठेव. भाऊ, काढा गाडी. अरे लावा की हात इथपर्यंत ठेवलंय तर. तुषार नाही अरे लाग उचलू. तुझं तुम्ही घरी वडी. ए, अरे एकटीला कसं जमणार आहे? बघा तुमचं तुम्ही बघा. गोळ्या करण्यात थांबा. नवस आहे म्हणून असं का सांगितलं? भाऊकी असं सांगितलं. असं कसं सांगता? खोटी सांगितलं आमच्या सोबत.